करण्यासाठी पूर्ण वेळ देत असावेत. खरं तर दादांबरोबर तुम्ही इथे युती आघाडी कशी केली नाही, म्हणजे हा निर्णय का झाला नाही? आज आम्ही सकाळीच दादांची मुलाखत जेव्हा केली तेव्हा एक असं मला वाटलं की त्यांना असं कुठंतरी सूचित करायचं होतं की ही युती आघाडी भाजपलाच नको होती. नाही, मला जे काही जितकी या सगळ्या याच्यातली माहिती की मी मगाशी म्हणालो तसं की राज्य नेतृत्व म्हणून या सगळ्यांनी जो काही निर्णय घेतला असेल की बाबा आपण युतीमध्ये नाही लढत आहोत, तेव्हा आमच्यापर्यंत तोच मेसेज होता की आपण युतीत लढत नाही आहोत. शिवसेनेची आमची युती शेवटपर्यंत आमची चर्चा चालू होती, पण दादा आणि आम्ही वेगळे लढतोय, राष्ट्रवादी आणि आम्ही वेगळे लढतोय, हेच चित्र खूप अगोदर स्पष्ट झालं होतं. अण्णा, असं एक आम्ही बघतो की नंतर खूपदा म्हणजे निवडणुकीत आमने सामने असतात आणि नंतर जाऊन युती किंवा आघाडी होते सत्तेसाठी. इथे तसं होण्याची शक्यता काय आहे? शेवटी पुण्यात पुणे पॅटर्न सुद्धा राहिलेला आहे. मला असं वाटतं की त्यावेळेला परिस्थिती वेगळी होती. मागचे 5 वर्ष आम्ही पुणेकरांनी आम्हाला स्पष्ट बहुमत दिलं होतं आणि मी स्वतंत्र भारतीय जनता पार्टी म्हणूनच आम्ही 5 वर्ष महापालिकेत काम केलं. मला वाटतं जे काय आम्ही काम केलंय, राज्य सरकार, केंद्र सरकार आणि महापालिका या तिन्हींचं मिळून जे काही ट्रिपल इंजिन सरकार म्हणून आम्हाला पुण्यामध्ये 5 वर्ष काम करताना जे पुणेकरांच्या अपेक्षा, पुणेकरांसाठीच्या त्यांच्या जे काही विचार होते त्यानुसार त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी म्हणून आम्हाला जे काही करता आलं आम्ही खूप प्रामाणिक काम केलं. आणि म्हणून मला विश्वास वाटतो की स्पष्ट बहुमत यंदाही आम्हाला याही निवडणुकीला पूर्णपणे स्पष्ट बहुमत मिळेल. पुण्यात निश्चितपणे निवडणुकीनंतरही आम्हाला आघाडी किंवा युती करायची आवश्यकता लागणार नाही. एक बाहेर असं चित्र आहे की तुमचं आणि दादांचं जे काय सुरू आहे, जी काय कुस्ती आहे असं म्हटलं पाहिजे, ती काही खरी नाही. बघा, मी खरा कुस्तीगीर आहे. मी तर तालीम केली आहे, मी नॅशनलपर्यंत कुस्ती खेळलेलं आहे. आमच्या कुस्तीत एक तुम्ही जसं म्हणाल तसं एक त्या अनुषंगाने मी सांगेन, आमच्या कुस्तीत एक खरी कुस्ती आणि नुरा कुस्ती असा एक चर्चा असते की बाबा ही कुस्ती खोटी असेल तर त्याला नुरा कुस्ती म्हणतात. आज पुण्यातलं चित्र तुम्ही ज्या अनुषंगाने मला प्रश्न, मला असं वाटतं की लोकांना किंवा कदाचित लोकांना नाही वाटत, कदाचित प्रसारमाध्यमांच्या समोर हा विषय होता की नुरा कुस्ती की काय, पण ती नुरा नाही, ती खरी कुस्ती आहे. त्यामुळे खरी कुस्ती आहे, खरी लढाई आहे आणि चित तुम्ही करणार असं 100%. आमच्याकडे पुणेकरांचा वस्ताद रूपी आशीर्वाद आहे. त्यामुळे सध्या आता दादांचं माझ्यावर काय प्रेम आहे मला माहित नाही, खूपच प्रेम अलीकडे त्यांचं माझ्यावरती दिसून येते. आता ते मला त्यांना एकदा कधीतरी निवडणूक झाल्या विचार की माझ्या एवढं प्रेम काय, त्यामुळे आता हे मला आता दादाच सांगू शकतील की माझ्यावर त्यांचं एवढं प्रेम काय आहे. अच्छा, पण म्हणजे अशी काही मध्यस्थी वगैरे कोणाला करावी नाही? नाही, ज्यांनी त्याच्या पद्धतीने निवडणूक लढावी अशाच मला असं वाटतं संदेश आहेत आमच्याकडे. असं काही मध्यस्थी करण्याची फार काही टोकाचं काहीच नाही. ठीक आहे, निवडणूक आहे, राजकारण आहे, तेवढं चालतं असंच आम्ही गृहीत धरतो. फार त्याच्यामध्ये मी वैयक्तिक काही आम्ही घेत नाही, म्हणजे मी तरी घेतलेलं नाही. खरं म्हणजे माझा काही ही मुलाखत तुम्ही विरुद्ध दादा अशा पद्धतीची करायची नाहीये, पण त्यांच्याशी आजच मुलाखत त्यांची पण केली आहे. म्हणून त्यांनी गेल्या 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीची विजन पुण्यात दिसायला हवी होती, मग ती रस्त्यांच्या माध्यमातून असो, म्हणजे रस्त्यांचे पैसे हे वापस गेले असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर ट्रॅफिकची एक प्रचंड मोठी समस्या इथे निर्माण झाली आहे. पाण्याची ज्या पद्धतीची सोय गेल्या 10 वर्षात व्हायला हवी होती ती झाली नाही. असे अनेक मुद्दे त्यांचे आहेत, जे मुद्दे घेऊन ते पुणेकरांच्या समोर जात आहे. त्यामुळे कुठंतरी 2017 पासून जे काही काम झालं, आणि आपण स्थायी समिती अध्यक्ष होता, आपण महापौर होता, त्यामुळे काहीतरी एक अकार्यक्षम इथं ॲडमिनिस्ट्रेशन होतं असा त्यांचा एक टोटल रोख आहे. मला याच्यामध्ये स्पष्टपणे मी वारंवार बोललोय, मी आजही आपल्याला स्पष्टपणे सांगेन की आम्ही केवळ 5 वर्षच महापालिकेत सत्तेत होतो. मागच्या आपण जर पाहिलं तर 3 वर्षात प्रशासकच आहे. आम्हाला 5च वर्ष काम करायची संधी मिळाली. बघा, आज ते जे काही प्रश्न मांडतायत, वाहतुकीचा प्रश्न मांडतायत, रस्त्याचा प्रश्न मांडतायत, मागचे त्याच्या अगोदर 15-20 वर्ष हेच होते पुण्यात सत्तेत. आणि पुणेकरांना कारभारी बदलायची वेळ का आली तर पुणेला मला असं वाटतं की त्या वेळेला शेवटी बघा, आम्ही 5 वर्ष जेव्हा सत्तेत होतो तेव्हा माननीय देवेंद्रजींचं तर विशेष प्रेम आहे पुण्यावरती. आम्ही पुढच्या 50 वर्षाच्या पुण्याचा विचार करून अनेक प्रोजेक्ट आणले. म्हणजे वर्षानुवर्ष फक्त कागदावरची मेट्रो आमच्या काळामध्ये त्याचं सुरुवात भूमिपूजन मोदीजींनी केली, उद्घाटन झालं. आज मेट्रोचे 32 किलोमीटर मार्ग पुण्यात सुरू झाले. पुढच्या काळात टप्प्याटप्प्याने जवळपास 120 किलोमीटरचं मार्ग पूर्ण होतील.
हे विजन होतं पुढच्या 50 वर्षाच्या पुण्याचं. हं. आज मला असं वाटतं की तुम्हाला 5 वर्षात आम्ही केलेल्या कामाचा प्रॉब्लेम वाटतो किंवा तुम्हाला अकार्यक्षम वाटतो. मुद्दा तो नाही आहे. तुम्ही 15-20 वर्ष या पुण्याचे पालकमंत्री किंवा पुण्याचे तुम्ही कारभारी होतात. तुम्ही पुण्याच्या भविष्याचा विचार काहीच केला नाही. वाहतुकीचा प्रश्न कालच्या 2-4 वर्षात नाही झाला. ह्यांनी बांधलेले पूल यांना पाडावे लागले. BRT फसली. अशी कितीतरी उदाहरणं मी देऊ शकतो की ज्याने खरं तर पुण्याचा विकास थांबला. पुण्याचा भविष्याचा विचार नाही, दूरदृष्टी नाही. आणि म्हणून कारभारी पुणेकरांनी बदलला. का तर तुम्ही काहीच केलं नाही. आणि 5 वर्षात आम्ही जे केलं ते पुणेकरांच्या समोर आहे. म्हणजे मला असं वाटतं की हे बघतायत पुणेकर. आणि म्हणून मला विश्वास आहे की त्यांनी काही केलं तर ती विश्वासार्हता त्यांनी पुणेकरांच्या बाबतीतली त्यांनी गमावलेली आहे. आणि म्हणून तर आम्हाला पुन्हा 5 वर्ष महापालिकेचं काम करायची संधी पुणेकरांनी दिली. आता पुणेकरांना जुना कारभारी अजिबात नको आहे. एक असं त्यांचं म्हणणं होतं की मेट्रो जी खरं तुमची आता एक पोस्टर योजना आहे भारतीय जनता पार्टीची, त्या मेट्रोला अंडरग्राऊंड करायचं का ती अबव्ह ग्राउंड हे राहील, तर तो निर्णय करण्यासाठी सुद्धा 4 वर्ष घालवले. बघा आता मेट्रो कधी सुरुवात झाली, दिल्लीत मेट्रो कधी आली, गल्लीपासून दिल्ली तुम्हीच होतात. दिल्लीतली मेट्रो कधी आली, आज देशातल्या इतर प्रमुख शहरामध्ये मेट्रो कधी सुरू झाली. मोदीजी आल्यानंतरच पुण्यात मेट्रो आली. देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतरच पुण्यात मेट्रो आली. तुम्ही होतात ना, तुम्ही राज्यात होतात, महापालिकेत, केंद्रात, सगळीकडे तुम्हीच होतात. पण ते स्वप्न पुणेकरांचं पूर्ण झालं राज्यात आणि देशात आणि महापालिकेत सत्ता आल्यानंतर झालं. हे पुणेकरांना चांगलं माहिती आहे. त्यामुळे असं काहीतरी बोलणं किंवा असं काहीतरी व्यक्तीने मला वाटतं पुणेकरांना ते काही कुणालाच पटणार नाही. त्यामुळे असं काही बोललं ते काही फरक पडत नाही. जर पुणेकरांनी तुमच्या हाती सत्ता दिली तर येणाऱ्या वर्षांमध्ये